प्रेयसीला जखमी करणारा आरोपी अद्याप फरार. ठाणे पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा. या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडितेने करू नये, पोलिसांनी ती मान्य केलेली नाही. प्रेयसीला मोटारीची धडक देऊन गंभीर जखमी केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाड यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात आरोपींवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडितेने करून देखील पोलिसांनी ती मान्य केलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा सुरू आहे. घोडबंदर येथील बागपेड भागात राहणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणीनं अश्वजित गायकवाड यांच्याशी गेल्या 4.5 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा केलाय. 11 डिसेंबर रोजी पहाटे 4:30 वाजता अश्वजित याने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ आपल्याला भेटण्यास बोलवले. तेथे आमच्यात वाद झाल्यानंतर त्याने मारहाण करत मोटारीने धडक देऊन गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितेने केलाय. तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलिसांनी अश्वजित याच्यासह 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यात दुखापत करणे, बेदरकारपणे वाहन चालवणे, हत्येचा प्रयत्न करणे, धमकावणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. मी सांगितलेला घटनाक्रम पोलिसांत दाखल गुन्ह्यात नमूद केलेला नाही, त्यामुळे मला पुन्हा माझा जबाब नोंदवायचा आहे. या प्रकरणात 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी पीडित तरुणीने केली होती. 307 नुसार गुन्हा दाखल करा, पीडित तरुणीच्या वकील दर्शना पवार यांनी पत्रकारांना सांगितले. हे प्रकरण गंभीर असून आरोपींवर 307 कलमानुसार गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. परंतु पोलिसांनी या कलमाखाली गुन्हा दाखल केलेला नाही. दरम्यान या प्रकरणात एक बडा उद्योगपती हस्तक्षेप करत असल्याची ही चर्चा सुरू आहे. प्रकार एक्सीडेंट किया है, वो एक्सीडेंट ने डिलिबरेटली की हुई बात है, जिससे प्रिया सिंह के पैर टूटे हैं, मेडिकल रिपोर्ट है और पुलिस 7 दिन होने के बाद भी अभी भी उस पर जो गुनाह रजिस्टर करना चाहिए वो अभी तक हुआ नहीं है, लेकिन हम उसको न्याय दिलाएंगे। उनके पिताजी हैं, महाराष्ट्र सरकार में जो एक बड़े अधिकारी हैं, राजनीतिक फैमिली से ताल्लुक रखते हैं, इस पे कुछ ये देखो किसके पिताजी कितने बड़े हैं, कौन है, ये जो लॉ रहता है वो सबके लिए समान रहता है। बड़े बाप का बेटा तो उसको अलग और छोटे बाप का बेटा उसको अलग, ऐसा नहीं रहता है, सबको समान है। अगर वो नहीं मिल रहा इसलिए मैं आया हूँ, नहीं मिला तो उसके लिए हम शिवसेना आवाज उठाएगी। बिल्कुल अधिवेशन में अगर आज रात तक कार्रवाई नहीं हो तो कल अधिवेशन में मुद्दा 100% उठेगा। और तुम्ही त्याविषयी काय बोलत नाही? प्रियाचं म्हणणं मला न्याय द्यावा ही भूमिका प्रियाची, त्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे.